मी घर जावई होतो. रात्री मी जेव्हा माझ्या बायकोकडे जायचो तेव्हा माझी तरुण सासू आमच्यावर गुपचूप नजर ठेवून असायची. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि रोज असंच घडत होतं. एका रात्री मी वैतागून माझ्या सासूला ओढतच माझ्या रूममध्ये घेतलं आणि मग तिच्यासोबत कधी कधी आपण रागाच्या भरात काही गोष्टी करतो ज्या करण्यापूर्वी आपण एकदा नाही तर 100 वेळा विचार करायला हवा. रागाच्या भरात आणि भावनेने घेतलेले निर्णय आपल्याला नेहमी पश्चाताप करण्यास भाग पडतात आणि माझ्या आयुष्यातही असेच काहीसे घडले. राग आणि संतापाने माझे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केले. माझी ही कथा केवळ अंगाला काटा आणणारी नाही तर अनेक नात्यांसाठी खूप महत्वाची आहे. तेव्हा माझी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझे नाव संकेत आहे आणि माझा संबंध एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी होता. माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि हे 6 महिने मी खूपच त्रासात काढले होते आणि या मानसिक समस्येचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या सासूबाई होत्या. दिवसभर हसून खेळून राहणाऱ्या माझ्या तरुण सासूबाईला रात्रीच्या त्या प्रहरात काय व्हायचं कुणास ठाऊक. जेव्हा मी आणि माझी बायको एकमेकांसोबत वेळ घालवत असायचो तेव्हा माझी तरुण सासू आमच्यावर गुपचूप नजर ठेवून असायची. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच असं घडत होतं आणि 6 महिने उलटून गेल्यावरही सुरूच होतं. आज देखील मी ऑफिसमधून थकून भागून घरी आलो होतो आणि सगळ्यात अगोदर माझा सामना माझ्या सासूबाईंशी झाला. माझी बायको रिया घरात हजर नव्हती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटले आणि तिने स्वतः माझ्यासाठी चहा बनवला. तर मग मला नाईलाजाने ड्रॉइंग रूम मध्ये त्यांच्यासोबत बसावं लागलं. मी ठरवलं होतं की चहा संपताच मी सरळ माझ्या रूममध्ये जाईन, कारण गेल्या 10 मिनिटापासून माझी सासू सोफ्यावर बसून सतत माझ्याकडेच बघत होती आणि मला लाज वाटत होती. त्यांची नजर अशी असायची की मला नर्वस वाटायचे आणि मी जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर असेल तेव्हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हसू असायचे आणि त्या काहीच न बोलता माझ्याकडे बघत असायच्या. आताही त्या काहीच न बोलता माझ्याकडे नुसतीच एक टक लावून बघत होत्या आणि मला असे वाटत होते की मी आणखी काही वेळ त्यांच्या समोर राहिलो तर माझे संपूर्ण शरीर घामाने भिजून जाईल. कधी कधी तर त्या माझी इतक्या जवळ बसायच्या की मला ते सहन करणे कठीण व्हायचं. खरं तर माझी सासू एक 40 वर्षाची स्त्री होती, पण तिचे डोळे, तिचे स्टाईल आणि तिची हालचाल अशी होती की जणू काही ती अजूनही 20-22 वर्षाची मुलगी आहे. आणि ती कधी कधी माझ्याजवळ यायची आणि कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची. तर मला घाम फुटू लागायचा. मला माझ्या बायकोचा खूप राग येत होता. माझी बायको रिया माहित नाही कुठे गायब झाली होती आणि खूप मुश्किलीने मी माझ्या सासूला सहन करत होतो. रियाला माहित होतं की तिचं यावेळी घरातून बाहेर जाणं मला आवडत नाही, पण तरी देखील ती माझ्या विरोधात जात होती. अजून काही वेळ निघून गेला तर मला त्यांच्यासमोर बसणं अवघड झालं. मी सोप्यावरून उठून त्यांना म्हणालो की शुभांगी काकी, जेव्हा रिया येईल तेव्हा तिला माझ्या रूममध्ये पाठवून द्या. माझं बोलणं ऐकून काकी म्हणाली, रूम मध्ये एकटा जाऊन काय करणार आहेस? इथेच माझ्यासोबत बसून गप्पा मार. मी देखील एकटी बोर होते. तुझ्या काकांना जाऊन बरेच वर्ष झाली आहेत आणि ते तर भर तारुण्यातच मला सोडून गेले होते. आता तर रियाजवळ देखील माझ्यासाठी वेळ नाही. तूच माझ्यासोबत काही वेळ घालवत जा. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांच्या तोंडाकडेच पाहत बसलो. त्यांच्यासमोर असे बसणे माझ्यासाठी अडचणीशिवाय दुसरे काही नव्हते. नेहमीप्रमाणे मी ऑफिसवरून आलो तेव्हा माझी पत्नी रिया घरी हजर नव्हती. माहित नाही तिला शॉपिंगची इतकी आवड होती की ती सतत एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत राहायची. आज मला रियाचा ही खूप राग येत होता. तिला पण मला त्रास द्यायला खूप मजा येत होती. पुन्हा एकदा नाईलाजाने मला शुभांगी काकीसमोर बसावं लागलं. लग्न झाल्यापासूनच माझ्या सासूबाईंना आई म्हणावं अशी माझी इच्छा होती, पण ही गोष्ट शुभांगी काकींना बिलकुल पटत नव्हती. त्या म्हणत होत्या की माझं वय जास्त नाही आणि मी तुझी आई देखील नाही, त्यामुळे तू मला काकीच म्हण. त्यावेळी मला जाणवलं की माझ्या सासूला अजूनही तरुण मुलीसारखे राहणे आवडते, परंतु मला कल्पनाही नव्हती की त्यांनाही तरुण मुलीच्या भावना आहेत. त्यांचं राहणीमान अजिबात एखाद्या विधवा महिलेसारखं नव्हतं. किंबहुना त्या रियापेक्षाही विवाहित स्त्री असल्यासारख्या दिसत होत्या. मी असाच अर्धा तास त्यांच्यासमोर बसून त्यांचं बघणं सहन केलं. मग मी म्हणालो, काकी मला थोडा वेळ आराम करायचा आहे. रिया कधी येईल माहित नाही, तर मी ऑफिसमधून खूप थकून आलो आहे. काकी हसतच म्हणाला, ठीक आहे, तर तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मी पटकन माझ्या रूम मध्ये गेलो. बेडवर पडताच मी विचार करू लागलो की घर जावई असणं देखील किती अवघड गोष्ट आहे.
माझी आई अगदी बरोबर म्हणायची की घर जावई झाल्यावर मला मान उरणार नाही. घर जावई असणं सुद्धा आता गुलामगिरी झाली होती, कारण मी इथे स्वतःहून उठू बसू शकत नव्हतो. मी माझ्या सासूच्या इच्छेनुसार सर्व काही करायचो आणि माझ्यासाठी सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे रिया आणि मला एकमेकांसोबत वेळ घालवायचा असायचा आणि माझ्या सासूबाई वरच्या मजल्यावरून खाली उतरून आमच्या रूमकडे यायची. माझी सासू दिवसभर एकदम चांगली असायची, पण रात्रीच्या या प्रहरात तिला काय होत होतं कुणास ठाऊक. ती अचानक पायाला वेदना होत आहेत असे म्हणत रडतच खाली यायची आणि येताच आमच्या रूमचा दरवाजा मोठमोठ्याने वाजवू लागायची. आणि जोपर्यंत रिया रूममधून बाहेर येऊन तिच्याजवळ जात नाही तोपर्यंत त्यांना समाधान मिळत नव्हतं. आणि त्यानंतर त्या स्वतः आमच्या रूममध्ये येऊन बसायच्या आणि त्यांचा परत जाण्याचा कोणताही हेतू नसायचा. रिया कधी त्यांचे पाय दाबायची तर कधी मालिश करून द्यायची. मी थकून अशीच वाट बघून झोपी जायचो. माहित नाही त्या किती वेळ अशाच आमच्या रूममध्ये बसून असायच्या. माझ्या सासूबाईंच्या या कृत्यामुळे मी वैतागून गेलो होतो, कारण त्यांच्यामुळे माझ्यात आणि रियामध्ये ना नीट संबंध निर्माण होऊ शकले, ना आम्ही एकत्र वेळ घालू शकलो, नाही आरामात बसून बोलू शकलो. रिया आणि मला प्रेमाचे काही क्षण एकत्र घालवायचे आहेत हे माझ्या सासूबाईंना कसे कळत होते ते मला समजत नव्हते. ती नेहमी योग्य वेळी आमच्या खोलीत यायची. आम्ही जेव्हा बाहेर जेवायला जायचो किंवा पार्टीला जायचो तेव्हा आमच्यामध्ये सगळीकडे माझ्या सासूबाई हजर असायच्या आणि त्यांची स्टाईल पण जरा विचित्र असायची. त्यांची नजर नेहमी माझ्यावर उपस्थितीवर खेळलेली असायची. मी काकीला फक्त रियामुळे सहन करत होतो, कारण माझं आणि रियाचं लग्न खूप मुश्किलीने झालं होतं. पण मला काय माहित होतं, लग्नानंतर रियासोबतच मला तिच्या आईच्या नजरेचा देखील सामना करावा लागेल. आणि अशाच एका रात्री जेव्हा माझ्या सासूबाईंनी आमच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा मी रागाने दरवाजा उघडला आणि माझ्या बायकोला सोडले आणि माझ्या सासूचा हात धरून ड्रॉइंग रूम मध्ये गेलो. रियाला हे पाहून धक्का बसला आणि ती ड्रॉइंग रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली. पण आज मी थांबणार नव्हतो. लहान मोठे शिष्टाचार मी विसरलो होतो आणि नाही मला काही संस्कार आठवत होते. माझ्या सासूबाईंना तरुण राहण्याची खूप आवड होती. तिच्या आतल्या भावनेनेच आज मला ते सगळं करायला भाग पाडलं होतं, ज्याचा विचार एक सभ्य माणूसही करू शकत नाही. पुढचे 2 तास मी माझ्या सासूबाईंसोबत ड्रॉइंग रूम मध्ये एकटाच बंद राहिलो आणि रियाचा आवाज बाहेर ऐकू येत होता. पण मला जो राग वाटत होता तो इतक्या सहजासहजी दूर होणारा नव्हता. 2 तासांनी मी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा माझा राग एकदम शांत झाला होता आणि सासूबाई सोप्यावर शांत बसल्या होत्या. रिया तिच्या खोलीत गेली आणि तिने माझी कॉलर पकडली. तिने माझ्याशी आणखी काही गैरवर्तन करण्यापूर्वी मी तिला सर्व काही सांगितले, जे कदाचित मला सांगायला नको होतं. हे माहीत झाल्यावर तुमच्या देखील अंगाला काटाच उभा राहील की नेमकं माझ्यात आणि माझ्या सासूबाईमध्ये काय झालं होतं. मी आणि रिया कॉलेजमध्ये एकत्रच शिकायचो आणि तेव्हापासूनच आमचं प्रेम सुरू झालं. मी एका मध्यमवर्ग कुटुंबातला तर रिया श्रीमंत कुटुंबातली मुलगी होती. रिया खूप सुसंस्कृत आणि मनमिळाऊ मुलगी होती. मला कॉलेजमध्ये काही गरज पडली किंवा कोणत्याही बाबतीत मदत लागली तर रिया लगेचच मदतीला यायची. हळूहळू आमच्यात मैत्री वाढत गेली आणि मी रियाच्या प्रेमात पडलो. पण इच्छा असूनही मी रियाला हे सांगू शकलो नाही, कारण मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो आणि रिया ही एक श्रीमंत घरातील मुलगी होती. आणि एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी प्रेम करणे म्हणजे अपमान आणि पश्चाताप याशिवाय दुसरं काही नव्हतं. हा विचार करून पूर्ण 1 वर्ष जाऊनही मी रियाला कधी माझ्या प्रेमाची कबुली दिली नाही. एक दिवशी मी रियाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली की मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की मी सांगू शकत नाही. आजपर्यंत मी तुझे प्रेम माझ्यावर व्यक्त करण्याची वाट पाहत होते, परंतु असे दिसते की तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना नाहीत. तिच्या डोळ्यात ओलावा तरळला होता आणि तिचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. मी या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या मनाच्या भावना आहेत त्या रियाच्याही मनात असतील. मी रियाला प्रेमानेच बघत म्हटलं, मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून तिला फार आनंद झाला. ती म्हणाली की माझ्या आईला तुला भेटून फार आनंद होईल. आज रात्रीच्या जेवणासाठी तू आमच्या घरी ये. रियाचं बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं. मी दिसायला तरुण आणि देखणं नक्कीच होतो, पण मी त्यांच्या तुलनेत खूप गरीब होतो आणि अशा परिस्थितीत तिची आई मला जावई करून कशी काय स्वीकारेल. मी आता तिच्या आईला भेटण्यास सक्षम नाही असा विचार करून मी रियाला नकार दिला. रिया हसत म्हणाली की माझी आई इतरांसारखी नाही, पण ती खूप तरुण आणि प्रेमळ स्त्री आहे आणि तुला भेटून तिला खूप आनंद होईल. रियाच्या बोलण्याने मला खूप हिंमत आली आणि त्या रात्री मी तिच्या घरी जेवणासाठी पोहोचलो.
पण माझ्या सासूबाईंची ही पहिलीच भेट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली होती. रियाची आई शुभांगी काकी यांनी माझे अतिशय आनंदाने स्वागत केले. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले, कारण त्या कोणत्याही प्रकारे रियासारख्या दिसत नव्हत्या. त्या खरंच खूप तरुण आणि सुंदर होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत अगदी तरुण मुलींसारखीच होती. त्यांनी चकाकणारा गुलाबी ड्रेस घातला होता आणि त्यांच्या खांद्यापर्यंतचे नागमोडी केस त्यांना आणखीनच सुंदर करत होते. त्यांनी रियाला जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात पाठवले होते आणि त्या स्वतः माझ्यासमोर बसल्या आणि डोक्यापासून पायापर्यंत खूप काळजीने मला पाहू लागल्या. त्यांच्याजवळ माझी पहिलीच भेट होती, त्यामुळे मी खूप गोंधळलेलो होतो. मला वाटत होतं की कदाचित त्या माझ्याकडे त्यांच्या मुलाच्या नजरेतून पाहत असतील. कदाचित त्यांना हे जाणून घ्यायचं असेल की त्यांच्या मुलीची आवड कशी आहे. मला नव्हतं माहीत की त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे. मी त्यांच्याकडे 1-2 वेळा पाहिलं, पण त्या तर माझ्याकडेच नजर खिळून बसवल्या होत्या. त्यांनी मला बरेच प्रश्न केले, पण आश्चर्याची गोष्ट ही होती की मी मध्यमवर्गीय आहे या गोष्टीचा त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आमचा डिनर एकदम छान झाला, पण जेव्हा मी परत जाण्यासाठी उभा राहिलो तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की लग्नासाठी त्यांची एक अट आहे की त्या मला त्यांच्या घरात ठेवतील. त्यांचं बोलणं मला आश्चर्य वाटले आणि माझा अहंकारही दुखावला होता. मी कसं काय लग्न करून घर जावई होऊ शकत होतो? माझ्या सासूबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला छोट्याशा घरात पाठवू शकत नाही, त्यामुळे तुला इथेच आमच्याकडे येऊन राहावे लागेल. तशीही मी विधवा एकटी कशी जगू? बरेच आहे, मला तुमचाही आधार मिळेल. माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी पूजाकडे पाहिलं आणि तिने आपली नजर चोरली होती. कदाचित तिला हे आधीच माहीत असेल. तिच्या चोरक्या नजरेने मला राग आला. तिने मला हे आधी सांगितले असते तर कदाचित मी इथे येण्यापूर्वी थोडा विचार केला असता. माझ्या सासूने मला सांगितले की मी विचार करायला थोडा वेळ देऊ शकते, पण कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलीला पाठवणार नाही, तर तुला घर जावे म्हणून ठेवेल. मी माझ्या घरी परत आलो. माझ्या घरी माझ्या आई वडील, माझे 2 बहिणी हजर होत्या. त्यांना जर कळाले की मी प्रेम करत असलेल्या मुलीची आई मला घर जावई म्हणून घरी ठेवणार आहे तर खूप मोठा गोंधळ झाला असता. घरी आल्यानंतर 2-3दा माझ्या फोनवर रियाचा फोन येत होता, पण बराच वेळ मी फोन उचलला नाही तर तिने मला मेसेज करून त्रास देऊ लागली. मी वैतागून फोन उचलला आणि तिला म्हणालो की रिया, तू ही गोष्ट मला अगोदर का नाही सांगितलीस की तुझ्या आईला मला घर जावई म्हणून ठेवायचं आहे? रिया रडायला लागली आणि म्हणाली की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्याशिवाय जगू शकत नाही, म्हणूनच तिने मला हे आधी सांगितलं नाही, कारण तिला भीती होती की मी नकार देईन. माझ्या आईला एकटं राहायला खूप भीती वाटते, म्हणून तिने ही अट तुझ्यापुढे ठेवली आहे. मी जर तिची अट मान्य केली नाही तर काही काळांतराने आपल्याला ती वेगळं करेल. रियाचं बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं, कारण ही गोष्ट अशक्य होती, पण तिला गमावण्याची हिंमत माझ्यात नव्हती आणि रियाने मला जीव देण्याची धमकी दिली होती. नाईलाजाने मला माझ्या घरच्यांशी या स्थळाबद्दल बोलावं लागलं आणि माझ्या आईला जेव्हा घरजावई राहायचं कळलं तर तिने एकच गोंधळ घातला. माझी आई या गोष्टीला अजिबात तयार नव्हती की तिच्या एकुलत्या एक मुलाने एवढ्या मोठ्या घरात लग्न करावं आणि मग घर जावई म्हणून राहावं. मी मनापासून प्रेम व्यक्त केल्यावर ती आधी गप्प बसल्यानंतर माझ्या प्रेमापुढे आणि जिद्दीपुढे हारली आणि ती म्हणाली की तू जरा नीट विचार करून निर्णय घे आणि घर जावई म्हणून राहिला तर लक्षात ठेव की तुला नेहमी त्या लोकांच्या तालावर नाचावं लागेल. बायकोला लग्न करून आणल्याने पुरुषाचा आदर वाढतो, पण तोच नवरा जर बायकोच्या घरी जाऊन घर जावई म्हणून राहिला तर लोकांच्या नजरेत त्याचा आदर कायमसाठीच कमी होतो. तू कितीही कष्ट करून पैसे कमव, पण सगळ्यांना हेच वाटेल की तू सासरच्या लोकांच्या पैशावर जगत आहेस. मी आईला म्हणालो, मला माहित आहे तुझी प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि मी तुला शब्द देतो की थोडा वेळ लागेल आणि मग मी रियाला माझ्यासोबत इथे घेऊन येईन. माझं बोलणं ऐकून आई शांत बसल्यानंतर माझं आणि रियाचं लग्न ठरलं. रियाला हे ऐकून फार आनंद झाला होता. लग्नात माझ्या सासूने मला खूप महागडी गिफ्ट दिली होती. काही वेळातच मी माझ्या सासूबाईंना माझ्या वागण्याने पटवून देईल आणि त्या रियाला माझ्यासोबत निरोप देतील असा विचार करून मी रियाच्या घरी गेलो. पण हा माझा गैरसमज सिद्ध झाला होता. आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच माझ्या सासूने आमची शांतता भंग केली होती. मी आणि रियाने दार बंद करायला उशीर की माझ्या सासूबाई वरच्या मजल्यावरून खाली यायच्या. मी जेव्हाही रिया जवळ असेल तेव्हा त्या लगेच तिथे पोचायच्या आणि तिच्या उपस्थितीत माझ्या बायकोशी बोलणे मला कठीण व्हायचे. मी नाईलाजाने बऱ्याच दिवसापासून हे सर्व सहन करत होतो. रिया आपल्या आईवर खूप प्रेम करत होती आणि हीच गोष्ट मला शांत राहण्यास मजबूर करत होती. हळूहळू रियाला देखील आपल्या आईच्या अशा वागण्याची भीती वाटू लागली होती, पण ती कधीच उघडपणे माझ्याशी काही बोलली नाही. दिवसभर ऍक्टिव्ह राहणाऱ्या माझ्या सासूबाईंना रात्र होताच काय होत होतं कुणास ठाऊक,
त्यांच्यासाठी त्यांना रियाची गरज पडत होती. याच गोष्टीवरून माझ्यात आणि रियामध्ये भांडण देखील झाले होते. मी तिला म्हणत होतो की तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, पण रियाचं म्हणणं होतं की तिच्या आईची तब्येत ठीक नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी रियाच्या आईने पुन्हा असा प्रकार केला. तेव्हा मी रियाला रागाने सोडलं आणि तिच्या आईचा हात धरून तिला ओढतच ड्रॉइंग रूम मध्ये घेऊन गेलो. आणि 2 तासांनी जेव्हा ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडला तेव्हा माझा राग शांत झाला होता. पण 2 तास दाराबाहेर उभी असलेली रिया रागाने दारात घुसली आणि मला कमरेला धरलं आणि ती रडतच म्हणू लागली, तू माझ्या आईला काय केलं आहेस? मी तुझ्यापासून स्वतःला मुक्त केले. आणि म्हणालो, तुझ्या आईला विचार आमच्यात काय झालं आहे. तुझ्या आईच्या पायाजवळ बसली आणि विचारू लागली, आई तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही ना? याने तुला काय केलं? रियाच्या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो, तुझ्या आईला हेही विचार की आई तू माझ्यासोबत काय केलं आहेस? कारण तुझ्या आईने माझी नाही तर तुझं वाईट केलं आहे आणि आता तीच तुला सर्व काही सांगेल. रिया आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि आपल्या आईला म्हणाली की आता तूच सांग हा काय म्हणत आहे. आणि शुभांगी काकीने हळूहळू सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकून रियाला धक्काच बसला, कारण तिला विश्वासच बसत नव्हता की तिची आई आपल्यासोबत असे काही करू शकते. रियाची आई म्हणजे शुभांगी काकीने सांगितले की रिया ही त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि ती फक्त 2 वर्षाची होती जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले. आणि पहिल्या दिवसापासून रियाला शुभांगी काकीने एकटीनेच वाढवली. ती तरुण असूनही रियासाठी तिने दुसरं लग्न केलं नाही. वेळ आणि परिस्थितीने तिला रियाच्या इतकं जवळ आणलं होतं की तिला तिच्यापासून क्षणभरही दूर ठेवायचे नव्हते. मोठ्या कष्टाने त्यांनी रियाला शिक्षण दिले आणि जेव्हा रियाने त्यांना सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करून आयुष्यात पुढे जायचं आहे, तेव्हा त्यांना ते सहन झालं नाही. आधी त्यांना आपल्या मुलीला थांबवायचे होते, पण रियाने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा त्यांनी मला भेटण्यास होकार दिला आणि माझ्याशी खूप चांगल्या वागल्या. आणि नंतर घर जावायची अट ठेवली, कारण त्या रियाला एकटी सोडू शकत नव्हत्या. तिला वाटलं की हे ऐकून मी माझं मत बदलेल, पण मी रियाच्या प्रेमाखातर होकार दिला. आणि जेव्हा आम्ही लग्न करून घरी आलो तेव्हा तिने आमच्या लग्नापूर्वीच खालच्या भागात कॅमेरे लावले होते आणि मी तिच्याशी कसे वागतो हे पाहण्यासाठी ती तिच्या मुलीवर दिवस रात्र लक्ष ठेवू लागली. आणि जेव्हा मी रियाच्या जवळ जाऊ लागलो तेव्हा तिला ते सहन होत नव्हतं, कारण तिचे प्रेम मर्यादेपलीकडे गेलं होतं आणि तिच्या मुलीच्या जवळ असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे ओझे तिला सहन होत नव्हते. ती एक मानसिक आजाराची शिकार झाली होती, म्हणूनच तिला तिच्या मुलीसोबत तिच्या नवऱ्याची उपस्थिती देखील सहन होत नव्हती. मी रियाच्या जवळ जात असल्याने तिला दिसले की ती कुठल्या ना कुठल्या बहाण्याने खाली यायची. आणि मग जेव्हा मी ऑफिसमधून परतायच्या वेळेस रिया तयार होत असेल तेव्हा ती जबरदस्तीने तिला शॉपिंगला पाठवायची. तिने स्वतःच मला तिच्यासमोर बसून मुद्दामून इतका त्रास दिला की मी तिच्या मुलीला एकटी सोडून माझ्या घरी परत जाईन. तिला ना त्याच्या मुलीची लग्न करायचे होते, ना तिला माझ्यासोबत किंवा इतर कोणाशी शेअर करायचे होते. त्यामुळे त्या मुद्दामून विचित्र वागू लागल्या होत्या. मी रागाने त्यांना माझ्यासोबत ड्रॉइंग रूम मध्ये बंद केले आणि सक्तीने विचारलं की मी त्यांच्या मुलीसोबत आहे हे त्यांना कसं काय कळते. जर त्यांनी मला सर्व काही सांगितलं नाही तर मी त्यांच्याबरोबर खूप चुकीचं वागेल. आणि या भीतीमुळे त्यांनी स्वतःच मला सांगितलं की त्यांनी सर्वत्र कॅमेरे लावले आहेत. रियाला विश्वासच बसत नव्हता की तिची आई तिच्यावर अतोनांत प्रेम करू शकते, की ती इतक्या खाली जाऊन एवढं वाईट कृत्य करेल. रिया रडायला लागली आणि म्हणाली, आई तू माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले आहेस. मलाही आनंदाचा अधिकार आहे. मला माझ्या पतीसोबत चांगले जीवन जगायचे आहे. तुझ्या या चुकीच्या वागण्याने मी स्वतः खूप नाराज झाली आहे. तुला चांगला डॉक्टरकडून उपचार हवे आहेत आणि मी जाऊन माझ्या सासरी राहायला हवे. रियाच्या आईने खूप रडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रियाला आता इथे राहण्याचे नव्हते. मी तिच्या आईचे उपचार सुरू केले होते आणि रियाला माझ्या घरी आणले होते. आयुष्यभर एकटी राहिल्यामुळे ती एका विचित्र आजाराची शिकार झाली होती, ज्यात ती आपल्या लाडक्या मुलीच्या आनंदाचा नाश करू लागली होती. आता आम्ही तिचे लग्न एका चांगल्या व्यक्तीशी केले आहे, जेणेकरून ती तिच्या उर्वरित आयुष्यात आनंदाने जगू शकेल. मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.